आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील वॉरमॅन वॉर्मिल यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार. इन अ वॉरमॅन वॉर्मिल म्हणजे ते एक स्पेसिफिक आपल्याला मशीन दिलेलं आहे. कोणती ती? वॉरमॅन वॉर्मिल. मग व्हेलॉसिटी रेशो काढताना वॉरमॅन वॉर्मिलचा जो काही व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून काय करणार आहे? व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करणार आहे. जर डिफरंट टाइप ऑफ मशीन दिली असती तर त्याच्या रिलेटेड जो काही व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून काय केलं असतं? आन्सर फाइंड आउट केलं असतं. द नंबर ऑफ टीथ ऑन द वॉर्म व्हील इज 120. म्हणजे जो काय आपला वॉर्म व्हील आहे त्यावरती नंबर ऑफ टीथ किती दिले आपण कॅपिटल टीने डिनोट करतो. किती आहे ते? 120. इथं जागा कमी असल्यामुळे काय करूया आपण क्वेश्चन मध्येच जो काही गिव्हन डाटा आहे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. द डायमीटर ऑफ एफर्ट व्हील म्हणजे हा जो काही एफर्ट व्हील आहे त्याचा डायमीटर कॅपिटल डी ने डिनोट करतो. किती दिलेला आहे? 100 mm. अँड दॅट ऑफ लोडिंग ड्रम आणि हा जो काही लोडिंग ड्रम आहे त्याचा सुद्धा डायमीटर किती दिलेला आहे त्यांनी? 150 mm. तो स्मॉल डी ने आपण डिनोट करत असतो. दिस वॉर्म अँड वॉर्म व्हील लिफ्ट लोड ऑफ लोड म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू किती लिफ्ट करतो? 2.5 किलो न्यूटन एवढा लोड काय करतो? हा लिफ्ट करतो. बाय अप्लाइंग 100 न्यूटन एफर्ट. एफर्ट म्हणजेच पी कॅपिटल पी. इथं आपण 100 न्यूटन एफर्ट पी लावल्यानंतर लोड डब्ल्यू आपला किती वरती जाणार आहे? 2.5 किलो न्यूटन एवढ्या वेटचा लोड आहे तो काय होणार आहे? लिफ्ट होणार आहे. कॅल्क्युलेट इफिशियन्सी. इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितले. अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्टचा पी आणि फ्रिक्शनचा एफ. पी एफ काय करायला सांगितलं आपल्याला? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम बघा व्हेलॉसिटी रेशो व्हीआर साठी फॉर्म्युला आपल्याला काय त्याने दिलंय? डायमीटर दिले आहेत म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग व्हेलॉसिटी रेशो व्हीआर इज इक्वल टू काय असणार? कॅपिटल डी कॅपिटल टी डिवाइडेड बाय स्मॉल डी. व्हॅल्यू पुट करूया. कॅपिटल डायमीटर ऑफ एफर्ट व्हील किती दिलाय? 100 mm. mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नंबर ऑफ टीथ ऑन वॉर्म व्हील किती दिले आपल्याला? 120 डिवाइडेड बाय स्मॉल डी. हा जो काय लोड ड्रम आहे त्याचा डायमीटर आपल्याला किती दिलाय? 150 mm. हा सुद्धा mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर व्हेलॉसिटी रेशो व्हीआर किती येणार? ब्रॅकेट मध्ये 100 इंटू 120 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 150. किती आन्सर आलं आपलं? 80. हा व्हेलॉसिटी रेशो व्हीआरला युनिट नसतं, युनिटलेस. नेक्स्ट बघा आपल्याला त्यांनी काय दिलंय? एफर्ट पी सुद्धा दिलाय आणि लोड डब्ल्यू सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इझिली फाइंड आउट करू शकतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए साठी फॉर्म्युला काय असतो? लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. हे सर्व ए टू झेड फॉर्म्युला आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहिलं. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून एकदा तो व्हिडिओ कम्प्लीट पाहू शकता. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय? लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. मग लोड डब्ल्यू किती दिलेला आपल्याला? 2.5 किलो न्यूटन दिलाय. 2.5 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करणार? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केलं काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये होणार. किंवा इंटू 1000 जरी केलं तरी चालतंय. म्हणजे इंटू 1000 केलं तर काय होणार? इंटू 1000 केल्यानंतर 3 पॉईंट पुढे सरणार. म्हणजे इथं 1 2 3 म्हणजे 2500 आन्सर येणार. डिवाइडेड बाय एफर्ट पी किती दिलेलं आहे आपल्याला? 100 न्यूटन. हा न्यूटन मध्ये म्हणून काय केलं? किलो न्यूटनचं इथं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. आन्सर किती येणार? देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 2.5 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 100. किती आन्सर आला आपलं? 25. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला सुद्धा युनिट नसतं, युनिटलेस. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला? इफिशियन्सी. इफिशियन्सी साठी फॉर्म्युला काय असतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी रेशो व्हीआर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. एम ए फाइंड आउट केले किती आहे ती? 25 डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट केलाय किती आहे तो? 80 इंटू 100. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू किती येणार? ब्रॅकेट मध्ये 25 डिवाइडेड बाय 80 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आलं? 31.25. इफिशियन्सी आहे पर्सेंटेज मध्ये लिहिणार. आपली इफिशियन्सी कशी आले? 50% पेक्षा कमी आले म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार? नॉन रिव्हर्सिबल मशीन. यात ऍडिशनल क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. विच टाइप ऑफ मशीन? 50% पेक्षा कमी इफिशियन्सी आल्यामुळे काय म्हणणार आपण याला? नॉन रिव्हर्सिबल मशीन. ही जर का 50% पेक्षा जास्त आली असती तर आपण याला काय म्हटलं असतं? रिव्हर्सिबल मशीन. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितले? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजेच काय? एफर्टचा पी आणि फ्रिक्शनचा एफ पी एफ. हा फॉर्म्युला आपण कशा लक्षात ठेवतो? तर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. कोणती ट्रिक असते? वाव. या ट्रिकने आपण काय करतो? लक्षात ठेवतो. म्हणजेच काय? आयडियल लोड मायनस ऍक्च्युअल लोड. हा ओ कशाने रिप्लेस करतो? आय न. म्हणजे डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. हा कशाचा झाला?
लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. मग एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन मध्ये काय असतं, हा आयडियल आहे तो पुढे जातो आणि जो काय ऍक्च्युअल आहे तो काय होतो, पाठीमागे येतो. म्हणजेच काय होणार इथं, पी मायनस पी आय. आता पी आय म्हणजे काय, आयडियल एफर्ट. आयडियल म्हणजेच कधी असते मशीन, ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल्स असतं. आयडियल मशीन म्हणजेच काय, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% येते त्याला आपण काय म्हणतो, आयडियल मशीन. मग इफिशियन्सी 100% कधी येणार, ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो या दोन्ही व्हॅल्यू समान असतील, त्यावेळी इफिशियन्सी ऑटोमॅटिक काय होणार, 100% येणार. बघा इथं जर का 10 ठेवलं, इथं 10 ठेवलं, 10 गेट कॅन्सल, किती आन्सर येणार, 100. म्हणजेच एम इज इक्वल्स टू व्ही आर. हे जर काही इक्वेशन फॉलो केलं तर ती मशीन कशी असते, आयडियल मशीन. मग व्ही आर तसाच ठेवूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. आपल्याला काय हवाय, पी आय हवाय. मग काय करूया, पीच्या इथं आय लिहूया. हा इकडे पाठवल्यानंतर काय होणार, इंटू होणार. पी आय ला व्ही आर काय इंटू, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी आय इथं काय होणार, पी आय इज इक्वल्स टू लोड डब्ल्यू डिवाइड बाय व्ही आर. ही व्हॅल्यू इथं पुट करूया. म्हणजेच काय होणार, पी मायनस पी आय म्हणजेच काय, लोड डब्ल्यू डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो व्ही आर. व्हॅल्यू पुट करूया. पी एफर्ट पी आपल्याला त्यांनी दिलेलं किती आहे, तो 100 न्यूटन मायनस लोड डब्ल्यू किती दिलेला आहे त्यांनी, 2.5 किलो न्यूटन. त्याला काय करूया, 2.5 इंटू 1000 करूया. किती आन्सर येणार, 2500 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो व्ही आर आपण कॅल्क्युलेट केला, किती आहे तो 80. सर्व व्हॅल्यू पुट करून काय करूया, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन कॅल्क्युलेट करूया. कसं होणार, 100 मायनस ब्रॅकेटमध्ये 2500 डिवाइडेड बाय 80. किती आन्सर आलं आपलं, 68.75. एफर्ट आहे, एफर्टची युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे इफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन या दोन्ही गोष्टी आपण इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.